मी रव्याची खांडवी बनवली आहे. ही खांडवी बनवण्यासाठी वेळ पण जास्त लागत नाही आणि झटपट होते. ही खांडवी कशी बनवायची, प्रमाण काय घ्यायचं, सगळं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रज्ञा तेली. माझ्या कुक विथ प्रज्ञा या चॅनल तुमचं मी स्वागत करते. तर मी इथे कढई गरम करत ठेवली आहे आणि कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकते. बघा, ही खांडवी तांदळापासून पण बनवू शकता आणि ह्याची मी तांदळापासून पण बनवलेली आहे. तांदळाचा रवा तयार करून तो पण तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. आता इथे मी तूप गरम करत ठेवले. आता याच्यामध्ये मी रवा टाकते. हा रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा. हा बघा, छानपैकी भाजून घ्यायचा रवा. आता रवा मी चांगला भाजून घेते. छानपैकी भाजायचा, करपवायचा नाही. तर कलर जरा थोडासा ब्राऊन म्हणजे थोडासा हलकासा बदलला पाहिजे, एवढा इतपतच भाजायचा. मी थोडंसं तळून तूप घालते. बघा, तुम्ही याच्यात साखरेऐवजी ना गूळ पण वापरू शकता. इथे मी रव्यामध्ये हळद आणि मीठ घातलंय. माझा कॅमेरा बंद राहिला त्यावेळी. हा बघा, हळद तुमच्यामध्ये ऑप्शनल आहे, घालायची असेल तर घाला, पण कलर कसा छान दिसतो. आणि घालताना माझा कॅमेरा कसा म्हणजे बंद राहिला. आणि जेवढा रवा असेल ना त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि ते गरम करत ठेवायचं. अगोदर रवा भाजते वेळी ते गरम करत ठेवायचं. हळद घातल्यामुळे काय होतं, खांडवीचा कलर ना छान दिसतो. म्हणून हळद घालायची. आता मी ना यात पाणी ओतते. हे बघा, पाणी ओतलं, ओलं खोबरं घातलं. आता यात मी ना जेवढा रवा ना त्याच्या निम्मी साखर घालायची. तुम्हाला जर गोड हवा असेल ना तर जेवढा रवा तेवढी साखर. आणि इथे मी हे घालते, वेलची घालते. काय करायचं, गॅस बारीक करायचा. त्याच्यात 2 चमचे नाही, थोडंसं तूप सोडायचं आणि हे झाकून ठेवायचं. गॅस बारीक करून त्याला झाकून ठेवायचं छानपैकी. इथे मी चेक करते. बघा, चांगलं मुरतंय. एकदम सोप्या पद्धतीने. परत झाकण ठेवायचं थोड्या वेळासाठी. आता ते मुरते ना, तू पण ताटाला ना थोडंसं तुपाचा हात लावून घे. जास्त नाही लावायचं, थोडंसं. हे बघा, थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जे थापायचं आहे ना म्हणून थोडंसं तूप लावायचं. हे बघा, जे चेक करते. बघा, चांगलं मुरले. तर गरम गरम असं थापून घ्यायचं. सगळं ना ताटात काढून घ्यायचं.
हे बघा, थापून घ्यायचं. हे बघा, तुम्ही आता थापून घेतलं, थोडं थंड करायचं, मग त्याच्या वड्या पडायच्या. हे बघा, सेट झालं. आता याला आपण ना कटिंग करून घेऊया. जसे तुम्हाला ना आवडतील तसे तुकडे कट करा. तुम्हाला असं शंकरपाळीच्या आकाराचे पाहिजे असेल ना, तर शंकरपाळी म्हणजे तसे कापा. आता मी याला ना पतंगाकृती आकार देणार आहे, क्रॉसमध्ये. हे बघा, माझे कट करून झालेले आहेत. तर मी काढून दाखवते. हे बघा, माझी खांडोळी करून झालेली आहे. अशी खांडोळी तुम्ही करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा. आणि तुम्ही सेम अशा पद्धतीने खांडोळी करून बघा. पटकन होते, जास्त वेळ लागत नाही, साहित्य पण जास्त लागत नाही. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.